नमस्कार, DMM काचे. आजच्या लेक्चरमध्ये आपण निर्णय प्रक्रियेतील टप्पे व्यवस्थित आपण अभ्यासणार आहोत. प्रीवियस लेक्चरच्या वेळी आपण बघितले होते, म्हणजे थोडक्यात टप्पे 7 टप्पे जे आहेत ते आपण अभ्यासले होते. पण काय बघितलं, फक्त टायटल वाईज आपण अभ्यास केला होता. पण आता विश्लेषित करून आपण हे टप्पे पाहणार आहोत. ठीक आहे. निर्णय प्रक्रियेतील टप्पे, अवस्था जरी म्हटलं किंवा प्रक्रिया जरी म्हटलं तरी एकच प्रश्नाचं उत्तर हे तिन्ही सेंटेन्स कव्हर अप करू शकतात. म्हणजे निर्णय प्रक्रियेतील टप्पे, अवस्था आणि प्रक्रिया म्हणजे निर्णय प्रक्रियेतील टप्पे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर या निर्णय प्रक्रियेतील टप्प्यामध्ये जवळजवळ 7 टप्पे आहेत. पहिला जो टप्पा आहे तो कोणता आहे की प्रश्नांच्या स्वरूपाचा अभ्यास करणं. प्रश्नाच्या वास्तविक स्वरूपाचा अभ्यास करणं म्हणजेच काय की वैद्यकशास्त्रात जसं रोगाचं निदान केलं जातं किंवा वैद्यकशास्त्रामध्ये रोगाच्या निदानाला एक महत्त्वाचं स्थान आहे, बिलकुल त्याच पद्धतीनं आपल्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये देखील प्रश्नाच्या वास्तविक स्वरूपाला महत्त्व आहे. कारण रोग निदान अचूक झाले तर त्याबाबत काय होतं की कोणत्या प्रकारचे औषध द्यावं हे डॉक्टरांना पटकन समजतं. त्याच पद्धतीनं जर प्रश्नाचं स्वरूप समजलं तर त्याच्यावरती उत्तर शोधणं हे खूप काय होतं, इझी बनतं. त्यामुळे परिणामकारक उपाययोजना करता येतात. त्याचप्रमाणे निर्णय प्रक्रियेत या प्रश्नाच्या वास्तविक स्वरूपाला एक इम्पॉर्टन्स आहे असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. कारण जोपर्यंत एखाद्या प्रश्नाच्या अपयशाची कारणे समजत नाहीयेत त्याबाबतचे नियोजन करू आपण शकत नाही. तसेच जोपर्यंत एखाद्या प्रश्नाच्या अपयशाची कारणे आपल्याला समजत नाहीत त्यासाठी प्रत्येक घटनेचे बारकाईने विश्लेषण आपल्याला करताच येत नाही. निर्णय प्रक्रियेचा संबंध इतर अनेक घटकांशी येतो. मग प्रत्येक प्रश्नाचे स्वरूप समजावून घेणे, व्यवस्थापकाला प्रश्न निर्माण झाला तर ती परिस्थिती संबंधित व्यक्तीसमोरचे वागणूक किंवा धोरणांची अंमलबजावणी किंवा अडचणी इत्यादी जी गोष्टी आहेत त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं हे बाब खूप महत्त्वाची ठरते. दुसरा जो मुद्दा आहे तो प्रश्नांचे विश्लेषण. प्रश्न माहीत झाल्यावरच निर्णय प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे त्याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करणं, ज्याला आपण डाटा कलेक्ट करणं असं म्हणतो किंवा डाटा इन्फॉर्मेशन किंवा माहिती गोळा करणं असं म्हणतो. प्रश्नाचे विश्लेषण केल्यानंतर निर्णय कोणी घ्यावा, निर्णय घेताना त्यासाठी कोणाची मदत घ्यावी, अचूक निर्णय घेण्यासाठी कोणत्या प्रकारची माहिती गोळा करावी, निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती कोणाला कळवावी, प्रश्न व्यवस्थापकाला समाधानकारकपणे सोडवावे लागतात आणि गोळा झालेल्या माहितीचे विश्लेषण केल्यास त्याबाबतचे खरेपणाबद्दल आपल्याला काय होतो, अंदाज घेता येतो. तसेच प्राप्त झालेल्या माहितीचे चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्गीकरण केल्यास परिणामकारक आपल्याला निर्णय घेता येतात. तिसरा जो टप्पा आहे किंवा तिसरा मुद्दा आहे की पर्यायी उपाययोजनांचा विकास करणं. म्हणजेच काय की पर्यायी उपाययोजनांचा विकास हा निर्णय प्रक्रियेतील तिसरा टप्पा आहे. पण व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. पण त्यासाठी कोणता निर्णय घेण्यापूर्वी पर्यायी साधनांचा शोध घ्यावा लागतो. कोणताही निर्णय असो आणि त्यापूर्वी तो घेण्याआधी काय करावा लागतो, पर्यायी साधनांचा आपल्याला शोध घ्यावा लागतो आणि पर्यायी साधनांचा शोध घेतल्यानंतर त्यापैकी योग्य साधनांची निवड आपल्याला करावी लागते. पर्यायी स्वरूपाची उपाययोजना कोणत्या प्रकारची व ती कशा प्रकारे अंमलात आणावी याबाबतचे विचार अगोदरच करण्याच्या प्रक्रियेला पर्यायी उपाययोजना असं म्हटलं जातं. उदाहरण जर द्यायचं झालं तर उत्पादन कार्यात कामगारांऐवजी काय करायचं, स्वयंचलित यंत्राचा उपयोग करायचा. पर्यायी उपाययोजना करण्याबाबतच्या उपलब्ध साधनांचा काय करावा लागतो, व्यवस्थापकाला योग्य पद्धतीने शोध घ्यावा लागतो. निर्णयात तज्ज्ञांशी बोलावं लागतं, त्यांच्याशी विचारविनिमय करून डिस्कशन करून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे व्यवस्थापकाला नवीन कल्पनांची जाणीव होते आणि पर्यायी उपाययोजना विकास करण्याची क्षमता ही व्यवस्थापकाची काय असते, योग्यता समजण्यात येते. मग ही क्षमता ज्ञान असू दे किंवा अनुभव असू दे किंवा कल्पनाशक्ती असू दे किंवा पर्सनली कौशल्यावर किंवा स्किलवरती त्याच्या डिपेंडेड असू शकतो. चौथी जी पायरी आहे किंवा चौथा टप्पा जो आहे तो पर्यायी उपाययोजनांचे काय आहे, मूल्यमापन. पर्यायी उपायांचे मूल्यमापन आपण म्हणतो. म्हणजे काय की पर्यायी उपायाचे मूल्यमापन हा निर्णय प्रक्रियेतील चौथा टप्पा आहे. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक पर्याय असतात. त्यापैकी आवश्यक त्या पर्यायांचे मूल्यमापन व्यवस्थापकाला करावं लागतं. म्हणजे काय की मूल्यमापन करताना होणाऱ्या अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांचा काय करावा लागतो, सखोलपणे अभ्यास करावा लागतो. मग त्यासाठी तज्ज्ञांची अनुभवी विश्लेषकांची मदत घेतली जाते आणि बऱ्याच अडचणी त्यामध्ये कमी होऊन जातात.
पर्यायी निवड करताना त्यासाठी लागणारे जे कॅपिटल, ज्याला आपण भांडवल असं म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, त्यापासून होणारे फायदे आणि कामगारांवर होणारे परिणाम, हे घटक काय करतात, चांगल्या पद्धतीने लक्षात घेणे व्यवस्थापकाचं काय आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि कर्तव्य आहे. हे प्रत्येक व्यवस्थापकाला समजणं खूप महत्त्वाचं असतं. 5वा जो मुद्दा आहे की सर्वोत्कृष्ट पर्यायांची निवड करणं. सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड म्हणजे काय, पर्यायी निवड आपण करतोच, पण सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड म्हणजे काय, तर सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करणं हा निर्णय प्रक्रियेतील आपला काय आहे, 5वा टप्पा आहे आणि तो महत्त्वाचा समजण्यात येतो. का, तर पर्यायाची निवड करताना व्यवस्थापकाने लक्षात घ्यावायचे महत्त्वाचे घटक म्हणजे मागील अनुभव आणि साधनांची परिणामकारकता, संशोधन आणि विश्लेषण, तसेच कायदेशीरपणा, आर्थिक काटकसर, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, सुसंगतपणा, व्यवहार्यता आणि नैतिक मूल्य इत्यादी घटक जे आहेत ते व्यवस्थापकाला चांगल्यापणे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच निर्णय घेण्यासाठी योग्य त्या तंत्राची निवड करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. आणि सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करताना मागील अनुभवाचा एक्सपिरियन्स इथे इम्पॉर्टंट ठरतं आणि त्याचे बेनिफिट्स चांगल्या पद्धतीने व्यवस्थापकाला होत असतात. 6वा जो मुद्दा आहे किंवा 6वी जी अवस्था आहे निर्णयाची, ती काय आहे, तर निर्णयाचे परिणामकारक कृतीमध्ये रूपांतर. फक्त निर्णय घेतला थांबून चालणार नाहीये, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे आणि निर्णयाचे परिणामकारक कृतीमध्ये रूपांतर हा आपला 6वा टप्पा आहे. म्हणजेच काय की व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाचे परिणामकारक कृतीत रूपांतरण करणे हा निर्णय प्रक्रियेतील आपला 6वा टप्पा आहे. व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाचे कृतीत रूपांतरण करताना त्या संबंधीची माहिती संघटनेतील कर्मचाऱ्यांना किंवा संबंधित व्यक्तींना देणं खूप आवश्यक असतं. तसेच ही माहिती कर्मचाऱ्यांना त्या समजणाऱ्या भाषेतच दिली पाहिजे, कर्मचाऱ्याला त्याच्या समजणाऱ्या भाषेमध्येच दिली पाहिजे. म्हणजेच काय की घेतलेला निर्णय संबंधित व्यक्तींना करणं आवश्यक आहे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. आणि निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांचे हार्दिक सहकार्य, पूर्णपणे सहकार्य मिळणं ही गोष्ट खूपच महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती लेखी स्वरूपात दिल्यास त्यांच्या मनात काय होतं, शंका राहत नाही किंवा कोणत्याही पद्धतीचे डाऊट्स क्रिएट होत नाहीत. याच्यासाठी माहिती कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपामध्ये देणं खूप गरजेचं आहे. आदेश एकाच अधिकाऱ्याकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत. म्हणजेच काय होतं की गोंधळ निर्माण होत नाही. एकच अधिकाऱ्याकडून किंवा एकच व्यक्तीकडून किंवा एका पीयूनकडून माहिती कर्मचाऱ्यांना जाणं खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे काय होतं की कोणताही निर्णय घेताना गोंधळ निर्माण होत नाही किंवा मिसअंडरस्टँडिंग होत नाही. आणि मिसअंडरस्टँडिंग होऊ नये याच्यासाठी काय करणं, एकाच अधिकाऱ्याकडून संबंधित व्यक्तींना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना देणं ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. पुढचा जो मुद्दा आहे की निर्णयाच्या परिणामांचे मूल्यमापन करणं. निर्णयाच्या परिणामांचे मूल्यमापन करणं म्हणजे काय करणं, तर निर्णयाच्या परिणामाचे मूल्यमापन करणं हा निर्णय प्रक्रियेतील अगदी शेवटचा टप्पा आहे. व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे मूल्यमापन करताना ज्या हेतूसाठी निर्णय घेण्यात आला आहे तो हेतू उद्देश सफल झाला की नाही झाला याची पडताळणी पाहणं, त्यालाच काय म्हटलं जातं, निर्णयाच्या परिणामांचे मूल्यमापन करणं असं म्हटलं जातं. तो हेतू किंवा उद्देश सफल झाला की नाही याबाबत काय करावं लागतं की बारकाईने विचार करावा लागतो. निर्णयाचे उद्देश व निर्णयाची सफलता या घटकावरून निर्णयाचे यशापयश आपल्याला काय होतं, मोजता येतात. निर्णयाची अंमलबजावणी करताना विशिष्ट उद्दिष्ट सफल झाले तरच निर्णय यशस्वी झाला असं आपण काय करू शकतो, समजू शकतो. पण चुकीच्या निर्णयामुळे होणारे जे नुकसान आहे कोणत्याही व्यवस्थापकाला काय होत नाही, सहन होत नाहीत. आणि ती होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने निर्णय घेणं ही बाब खूप गरजेचं असतं. आणि तरी पण चुकीची माहिती आणि आकडे, परिस्थितीतील बदल किंवा स्पर्धेतील वाढ, तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अभाव इत्यादी कारणामुळे व्यवस्थापकाचे काही निर्णय प्रोबॅबिलिटीहून चुकू शकतात. प्रोबॅबिलिटी आहे, होईल पण नाही होईल पण. किंवा प्रसिद्ध राजनीतिक तज्ज्ञ रुझवेल्ट यांच्यामध्ये काय आहे की चुका न करणारे प्रगती करत नाहीयेत. पण असं नाहीये की वारंवार चुका करा तोपर्यंत आपली काही प्रगती होत नाही. कधीतरी चुका होऊ शकतात ते मान्य आहे, पण मोस्टली चुका होणार नाहीत निर्णयामुळे ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थापकाने चुकीचा निर्णय घेतला तरी त्यात बदल करावा, तसेच
बदल जरी केला तो बदल चेंज हा म्हणजे तसा महत्त्वाचा आहे. चेंज म्हणजे जो बदलतो तोच बलतो असं म्हटलं जातं. चेंज होणं महत्त्वाचं आहे, पण हा चेंज पॉझिटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह चेंज नसला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह चेंज हा ऑर्गनायझेशनसाठी चांगला असतो, पण निगेटिव्ह चेंज हा ऑर्गनायझेशनसाठी चांगला नसतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण निर्णय घेण्याचे टप्पे, अवस्था यांचा आपण काय केलेला आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. पहिला जो टप्पा आहे तो प्रश्नाच्या वास्तविक स्वरूपाचा अभ्यास करणं आहे. दुसरा आहे प्रश्नांचे विश्लेषण करणे. तिसरा आहे पर्यायी उपाययोजनांचा विकास करणं. चौथा जो आहे पर्यायी उपायांचे मूल्यमापन करणं. पाचवा जो आहे सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करणं. सहावा आहे निर्णयांचे परिणामकारक कृतीमध्ये रूपांतरण करणं. आणि सातवा आहे निर्णयाच्या परिणामांचे मूल्यमापन करणं. जवळजवळ 7 टप्पे आहेत आणि या 7 टप्प्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण निर्णयांचे प्रकार बघणार आहोत. तुर्तास आपण इथे थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण निर्णयांचे प्रकारांचा अभ्यास करूयात. थँक्यू.